राज्यभरातला कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीमध्ये आहे। कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे। मात्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची नेमकी परिस्थिती काय, कांद्याच्या दरामध्ये नेमकी घसरण का होते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कांद्याचे आडत व्यापारी सादिक बागवान आपल्या सोबत आहेत। सादिक भाई, कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्याचं बोललं जात आहे, काय परिस्थिती आहे बाजारामध्ये, काय सध्याचे रेट सुरू आहेत? सध्या बघा 3 महिन्यापासून कांद्याची परिस्थिती आहे तेच आहे, त्यात काय सुधारणा झालेली नाही। आणि ह्या महिना दीड महिन्यात तर कांदा एकदम नासवंत कांदा यायला लागला आहे। तापमानामुळे कांदा नासलेला आहे आणि पावसामुळे पण काही कांदा खराब झालेला आहे। आणि चांगला कांदा आता आज रोजी 170 गाडीमध्ये 10 ते 15 गाडी कांदा चांगला आहे, त्याच्यात 100 ते 150 गाडी हलका कांदा आहे। 2 रुपयापासून 7 ते 8 रुपयापर्यंत आहे, चांगला कांदा 8 ते 12 रुपयापर्यंत आहे। आणि 3 महिने झाले हेच परिस्थिती आहे। शेतकरी आणि व्यापारी दोन्ही पण संकटात आहे आणि पुढं मागणी कुठं पण नाही। आज जे कांदा बघायला लागलो, उद्या ट्रकमध्ये ते कांदा दिसून येत नाही चांगला, म्हणजे आज ट्रकमध्ये भरून पाठवले की उद्या पाणी व्हायला लागलं आहे। कांदा तापमानामुळे नासायला लागला आहे कांदा। उन्हामुळे माल खराब होत आहे, अवकाळी पाऊस आणि तापमान उन्हामुळे ऊन जास्त 46-45 डिग्री असल्यामुळे कांदा टिका लागला नाही। आणि शेतकरी तिथं शेताचं पण इथं आणून मार्केटात टाकलं की त्याचं भाडंसुद्धा निघायची परिस्थिती नाही सध्या। युद्धाचा काही परिणाम झाला आहे निर्यात? ते युद्धाचा त्याला मोठा परिणाम आहे, नाहीतर हे चांगलं कांदा बाहेर जात होतं तर ह्या कांद्याला भाव चांगला येत होता। म्हणजे हलका कांदा जे आहे ते आज 2 रुपयापासून 8 रुपये विकायला लागले, तर हे कांदा ते 8 ते 10 रुपये विकत होता आणि चांगला कांदा 15 ते 20 रुपये विकत होता, युद्ध नसलं राहत नव्हतं। इंधनाचे दर देखील सातत्यानं वाढत आहेत, या दर वाढल्यामुळे देखील काही परिणाम त्या ट्रान्सपोर्टेशनवरती काही परिणाम झाला? म्हणजे खर्चाचं तर लय मोबदला आहे। ते खर्च आला भाडं, आता जे माल शेतकरी आणायला लागला आहे, माल वाहतुकीचं भाडं पिशवीला 70 रुपये खर्च आहे। आणि इथं माल विकायला लागले तर 200 रुपये 250 रुपये कांदा विकायला लागले तर त्यांचं भाडंसुद्धा नाही निघायला लागलं शेतकऱ्याला। आणि खर्च वाढलेले आहेत, शेतकऱ्याला पैसे शिल्लक नाही राहायला लागलेत। नक्कीच आपण या ठिकाणी बघताय की महत्त्वाची 3-4 कारणं आहेत। एकतर कांदा जो निर्यात सध्या थांबलेली आहे, त्या निर्यात थांबल्यामुळं बाहेरच्या देशात कांदा जात नाही आहे। दुसरीकडं वातावरणाचे परिणाम देखील या कांद्यावरती होत आहेत। तर तिसरीकडं वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांवरती अतिरिक्त बोजा पडतो आहे। या प्रमुख कारणांमुळं शेतकऱ्याच्या हातात पैसे शिल्लक राहत नाही आहेत आणि त्यामुळं कांद्याचे दर जे आहेत ते घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कॅमेरा पर्सन युकांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।